नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, मासिक पाळीत महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास स्मृती इराणींचा सक्त विरोध। मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मातृत्वाच्या रजेप्रमाणे महिलांना मासिक पाळीच्या काळातही भरपगारी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी होत आहे। या मागणी संदर्भात बोलत असताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी या मागणी संदर्भात बोलताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळी दरम्यान भरपगारी सुट्टी देण्याच्या कल्पनेस सक्त विरोध केला आहे। बुधवारी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा विरोध दर्शवला आहे। बुधवारी राज्यसभेत खासदार मनोज झा यांनी महिलांच्या मासिक पाळीबाबत प्रश्न विचारला होता। या प्रश्नावर उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या की मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक भाग आहे। मासिक पाळीचे हे चक्र म्हणजे काही दिव्यांगत्व नाही, यामुळे त्याचा आधार घेऊन सुट्टीचा युक्तिवाद करता येणार नाही। महिलांच्या या समस्येचा उगाचच भाऊ करू नये। मासिक पाळीच्या रजेमुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये महिलांविरुद्ध भेदभाव निर्माण होऊ शकतो। मासिक पाळी येत नाही अशा महिलांना ही संधी नाकारली जाईल, ज्यामुळे हा एक प्रकारचा भेदभाव ठरेल, असा युक्तिवाद इराणी यांनी यावेळी केला। दरम्यान मासिक पाळीचा हा मुद्दा लक्षात घेता मासिक पाळी संदर्भात स्वच्छतेच्या चर्चेत महत्त्व स्मृती इराणी यांनी मान्य केले आहे। राष्ट्रीय स्तरावर तयार केलेल्या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन MHM धोरणांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला। देशभरात मासिक पाळीबद्दल जागरूकता पसरवणे आणि स्वच्छतेशी संबंधित वस्तूंचा वापर वाढवणे हा धोरण तयार करण्यामागचा उद्देश आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या। मासिक पाळीमध्ये महिलांना रजा दिली जावी अथवा नाही यावरून विविध देशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। स्पेनमध्ये अलीकडेच महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। असा कायदा काढणारा युरोप हा पहिलाच देश बनला आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी आणि GR सोबतही। तोपर्यंत धन्यवाद।